देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। उद्यापासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट। जीएसटी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बचत होणार। घर, टीव्ही, फ्रीज, कार, बाईक, हॉटेल स्वस्त होणार। व्यापारी युवांना मोठा फायदा होईल। पंतप्रधान मोदींची घोषणा। भारतात तयार झालेल्या वस्तू वापरण्यावर भर द्या। गर्वानं बोला, आम्ही स्वदेशी वस्तू विकत घेतो। लघु सूक्ष्म कुटीर उद्योगाकडून मोठी अपेक्षा। विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींचा नवा मंत्र। जीएसटी सेकंड जनरेशन रिफॉर्म हे क्रांतिकारी पाऊल। देशांतर्गत मागणी वाढणार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। जीएसटी दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार। भारत पाक सामन्यात पाकच्या साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन। 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साहिबजादाची गोळीबाराची ॲक्शन। पाकड्यांनी निरापराध भारतीय पर्यटकांना असं मारलं, हेच तो त्याच्या कृतीतून दाखवतोय। बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब। साहिबजादा फरहानच्या गोळीबाराच्या ॲक्शन नंतर राऊतांचा हल्ला। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। काही तरुणांनी काळे झेंडेही दाखवले, तर ते जरांगेंचे दलाल, अतिरेकी विचारांचे लोक। अशा हल्ल्यानं मला थांबवू शकत नाही, सदावर्तेंचा पलटवार। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशांची ऑफर। ड्रायव्हरच्या यूपीआय देताच तरुणानं हाकेंची लाच काढली, तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, हाकेंचं स्पष्टीकरण।